या देशाचा विद्यमान मंत्री जरी असेल आणि तो गेला तर त्याला खुर्ची सगळ जाळीत नाही, त्याला एकट्याला नेऊन पेटवते. एक म्हणला मी गाथा पाठ केला, ज्ञानेश्वरी पाठ केली, आमक पाठ केलं. तू काही पाठ कर, शरीरात प्रेतात रूपांतर झालं की तुलाही तिथं पेटावं लागेल. निसर्गाचा नियम आहे. या भारतीय संस्कृतीतील पौराणिक पद्धतीने लावून दिलेला वारकरी संप्रदायाने अधिष्ठित केलेला नियम आहे तो. त्याला घरी ठेवत नसतात. नाही म्हणे आमच्याकडे 50-50 बंगले आहेत, एक बंगला रिकामाच आहे. मग तरी नाही, मग बंगल्यात जाळ. बंगल्याचं रूपांतर मसन वाट्यात होणार. जिथं तुमच्या माझ्यासारखी, मी बोलतोय म्हणजे मी फार फार शहाणा आहे असं नाही बरं का, तुमच्या आणि माझ्यासारखी माणसं जिथं जाळतात त्याला मशान म्हणतात. किंवा जरी बंगला असेल, जरी मळा असेल, तरी ती तितकी जागा मशान होत असते. आणि संतांचं शरीर जिथं समर्पित केलं जातं त्याला मंदिर म्हणतात. विठाला 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 विठाला. मग आपण कुठेही ठेवू. कोणी म्हणत असेल ही ₹22,000 स्क्वेअर फूटची जागा आहे. ठीक आहे, मुंबईचा नरिमन पॉइंट असेल, तिथं जरी अंत्यविधी केला तर तेवढी जागा मशानच होईल. लक्ष्यला ठाव स्मशानीचा जावं लागतंय. श्रुती नावाच्या व्यक्तीने श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायला प्रश्न केला, बरं ठीक आहे, जो गेलाय त्याला चलता येत नाही, बोलता येत नाही, हलता येत नाही, डुलता येत नाही. तुम्ही तर म्हणतात महाराज श्री मशानात न्यावंच लागतंय, जावंच लागतंय. मग त्याला नेतय कोण? गेल्याच्या नंतर जी ज्याच्यासाठी रडतात का तीच माणसं बाहेर काढतात. काढा काढा म्हणती याचा झाला भूमिभार. सोय रे, मित्र गोत्र, घरातली सगळी नातेवाईक, भाव भावकी सगळी जण मिळून पाहुणे राहुणे आली की त्याला उचलून बाहेर काढतात. एकानं सांगितलं, महाराज मला झोपायला 13 लाखाची गादी आहे. चांगली गोष्ट आहे, पैसा आहे तुझ्याकडं, तू एखाद्या वेळेस 1 कोटीची घेशील. आणि असेल बी एखाद्याला, आपण काय अंदाज घ्यायचा. 13 लाख रुपयाची गादी मला झोपायला आहे. 2-4 वेळेस सांगितलं मी त्याला, सांगितलं राजा हे 3-3 बाऱ्या सांगू नको, तू 13 लाखाच्या गादीवर जरी झोपला असशील तरी तुला शेवटी लाकडावर नेऊन झोपितात. नेवोनी निजविती स्मशानी, नेवोनी निजविती स्मशानी, मानसे जाळीती त्या ठिकाणी, मानसे जाळीती त्या ठिकाणी, नेऊन निजविती स्मशानी. 13 लाखाच्या गादीवर झोपत असतील, तुझं ते रूम झोपायचं एखादा ₹1 कोटी असेल, त्याबद्दल दुमत नाही रे राजा, तू मोठा माणूस आहेस. पण प्रेतात रूपांतर झालं की तुला लाकडावर नेऊन त्या मशानात झोपवतात. विठाला 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 विठाला. राग येऊ देऊ नका कोणाला. तो राजसत्तेतला असेल, तो व्यापार सत्तेतला असेल, तो शैक्षणिक सत्तेतला असेल. तो 19 तारखेला ज्या राजाचा जन्म झाला, रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज त्या कीर्तनात बसलेले होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मांडीला मांडी लावून बसलेला एक वारकरी होता. त्या वारकऱ्याचं नाव होतं शिवजी कासार. कुळानं कासार होता. कासाराच्या कुळात जन्माला आलेला, पण पांडुरंगाचा वारकरी आहे, निष्ठावंत वारकरी आहे. खरं तर तो कासार एवढा पुण्यवान महात्मा आहे. कर्मणो गहनोगती, त्या दिवशी ते खाली बसलेले नाहीत, एरवी ते खाली नसते, ते तुकोबारायच्या कीर्तनात चाल म्हणायला असते. गंगाजी मवाळ आणि शिवजी कासारांनी तुकोबारायच्या कीर्तनात चाल म्हणावी. आपल्यापेक्षा पुण्यवान असेल का नाही बरं, ज्यांना तुकोबारायच्या कीर्तनात चाल म्हणावं लागते.
तुम्हाला कधी कधी गाणे म्हणणाऱ्याच्या बी कीर्तनात म्हणावं लागतंय ना. मी पण कधी कधी उभं राहत असतो, मला पण तो योग आहे, तुम्हाला पण येतोय, तुमच्या पण जीवनात येतोय. काय पुण्यवान असतील शिवजी कासार, नाहीच योग आला नालायकाला साथ करण्याची. निष्ठावंत वारकऱ्याला साथ करण्याचा योग फक्त शिवजी कासारात. निष्ठावंत वारकऱ्याला कीर्तनात मृदंगाची साथ करायचा योग फक्त सोनबा ठाकरात. सोनबा ठाकूर तुकोबरायचे पक्वादे. पुण्यवान पुण्यवान पुण्यवान. योग त्या दिवशी खाली बसण्याचा आला. टाळाची संख्या कमी असेल किंवा कोणीतरी एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तीने टाळ घेतला असेल, तसा शिवजी कासारांच्या टाळाला हात लावायची ताकद कोणात होती? ते काही सामान्य माणूस नव्हते महाराज शिवजी कासार. लक्ष्यला ठाव स्मशानीचा सांगतो कर्मनोगती. त्या दिवशी शिवजी कासारांचा मुलगा मृत्यू पावला आणि शिवजी कासारे तुकोबरायच्या कीर्तनात बसलेले होते. काही अंतरावर शिवजी कासारांचं घर होतं. मुलगा मृत्यू पावला. बाईनं मेलेल्या मुलाचं प्रेत खांद्यावर घेतलं आणि बाई चालत 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 तुकोबरायच्या कीर्तनात आली आणि महिलांच्या कक्षात ती बसली. मला असं वाटतं एवढी माणसं तुकोबरायच्या कीर्तनाला नसतील, कारण माईक नाही, स्पीकर नाही, काही नाही. अत्यंत साधी परिस्थिती. फार काही झालं, रात्री कीर्तन असलं तर मशालीवर करायचं. परिस्थिती काही उजडत नाही, मोजकी लोक. पण तुकोबरायच्या कीर्तनातला श्रोता एकही गाफील नव्हता. म्हणण्यापेक्षा तुकोबरायच्या कीर्तन जेवढी लोक ऐकायची त्याच्यातला एकही तंबाखू खात नव्हता. बाकी दुसरं कशाला सांगू मी. एक सुद्धा तंबाखू खात नव्हता, एक सुद्धा. बाकीचे तर नावच घेत नाही व्यसनाचे. नको या गादीवर कशाला उगाच. काय असतील ती मोजकी माणसं. त्या 10-5 महिला असतील. त्या महिलेमध्ये ती बाई येऊन बसली. महाराज तिचं कीर्तन ऐकण्यात चित्त असेल का? तिचा पोटचा बाळ मुलगा मृत्यू पावलाय. मांडीवर मुलाचं पार्थिव आहे, पण ती एका निष्ठावंत वारकऱ्याची बायको आहे. एखाद्या वेळेस निष्ठावंत वारकऱ्याला बी बायका चांगल्या भेटतात असं नाही बरं का. लय निष्ठावंत वाटुळीनच बेजार येत. वाटुळ कळाली तुम्हाला? लग्न झालेत ना? झाले बर. कोणाचं राहिले? दोघायचं का? बर. चांगली चांगली माणसं बायकांमुळे बेजार. कर्कशे संगती दुःख उदंड फजिती. एक बाई म्हणली, महाराज बायका नाहीत का नालायक नवऱ्यामुळे बेजार आहेत? कोण नाही म्हणते. या महाराष्ट्रातली पवित्र स्त्री आपल्या बायबापाचं नाव करण्यासाठी संसार करते, पण असा तिला मालक भेटतो. कोण म्हणते बायका बेजार नाहीत? बायका सुद्धा बेजार आहेत ना नालायकामुळं. आणि माणसं सुद्धा बेजार आहेत बायकोच्या कर्कशामुळं. सगळ्या काही घरात यथा सुविधा असताना सुद्धा कायमस्वरूपी कर 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 करणारी बायको एखाद्याला प्राप्त होती. त्याचं 10 पिढ्याचं पाप उतवालं समजायचं. पण शिवजी कासार पुण्यवान व्यक्ती आहे. अत्यंत गरिबीचा संसार. महाराज या महाराष्ट्रातल्या मातीतल्या बायकांना बांगड्या भरून पोट भरणारा माणूस. किती पैसे येत असतील त्या काळात, पण तेवढ्या पैशावर उदरनिर्वाह करून आलेल्या वारकऱ्याला कन्या आंबाड्या गुगऱ्या खाऊ घालून परत करणारी बाई होती शिवजी कासाराची बायको. एका तिळा इतकी सुद्धा वाईट नव्हती ती माऊली. म्हणून तुकोबरायच्या कीर्तनात कसल्याही प्रकारचा त्या कीर्तनाचा भंग नकोय म्हणून शांतपणे डोळे झाकलेले आहेत आणि डोळे झाकून आपल्या बाळाकडे नुसतं खाली मान केलेली आहे. पण महाराज झाकलेली जरी डोळे असतील तरी पण त्याच्यातलं पाणी बंधन होतं, कारण तिच्या मांडीवर तिचा बाळ होता आणि तो गेलेला होता. लक्ष्यला ठाव स्मशानीचा सांगतो.
शेजारणीने विचारलं, बाई रडता? जी. काय कारण? बाळ गेले माय. माझा बाळ गेलाय ग. हवाल दिले शेजारी. मेलेलं पोरग घेऊन कीर्तनात का आली असेल? पण तुकोबरायच्या कीर्तनात बडबड करता येत नव्हतं. विठ्ठल विठ्ठल सुरू झाल्यावर हळूच करून तिनं कानात विचारलं, इथं का आणलं? तिनं सांगितलं, याचे बाबा कीर्तनात बसलेले आहेत. त्याच्या बाबांना सांगायचं की आपला बाळ मेलाय. बराच त्या बाईची अशी इच्छा होती दुसरीची की आपण तुकोबाराला सांगावं, या बाईचं पोरग मेलंय आणि तिचा नवरा कीर्तनात बसलाय. पण शिवजी कासाराच्याच पत्नीने तिला सांगितलं, नकोय. मी कीर्तन तुकोबरायची ऐकली, माझ्या मालकाने ऐकली, पण बालक चिमुकला असल्यामुळं त्याला तुकोबरायचं कीर्तन ऐकायला भेटलं नाही जिवंतपणी. आता मेल्यावर का होत नाही, त्याच्या पार्थिवर तुकोबरायची शब्द सुमन पडतात. तुकोबरायचे शब्द त्याच्या शरीरावर पडतात. हा कोणता कमी आहे? काय विवेक असेल होते बाईकडे, काय माऊली असेल ती. हे शिवजी कासाराला काही माहित नाही. तुकोबारायला माहित नाही असं कोण म्हणू शकतो? यमाच्या डोक्यावर पाय द्यायची ताकद ज्यांना, त्यांना माहित नसावं आपल्या भक्ताचा मुलगा मृत्यू पावलाय, आपल्या एका वारकऱ्याचा मुलगा हे तुकोबारायला माहित आहे. ज्ञात आहे तुकोबारायला. बाई ज्या वेळेला कीर्तनात चालत आली, ज्या वेळेला तिचा चेहरा पाहिला, त्यावेळेला तुकोबारायच्या लक्षात आला असन, त्या मुलाचं शरीर नुसतं दुरून बघितल्याबरोबर लक्षात आलं असेल. याच्यापेक्षा ते घरी असतानाही तुकोबारायला लक्षात आलं असेल, शिवजींचा मुलगा मृत्यू पावलाय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मांडीला मांडी लावून बसलेले शिवजी कासार, राजांचं नाव शिवजीच आणि त्या कासारांचं नाव सुद्धा शिवजीच. महाराज एक राज सत्तेतला पारंगत आहे आणि एक वारकरी सत्तेतला पारंगत आहे. राज सत्ता कशाला म्हणायची? मजा मारणं म्हणजे राजा आहे का? राजा म्हणायचंय कोणाला? जिकडे बघन तिकडे लुगडं वाळतं म्हणून त्याला राजा म्हणायचं का? जिच्याशी लग्न केलंय ती सोडून जगातल्या प्रत्येक स्त्रीला माय आणि बहीण म्हणतो, त्याला राजा म्हणतात. या 25 वर्ष सत्ता भोगली म्हणजे राजा होत असतो का? हे प्रारब्धाचा खेळ आहे. अन्नमान धन येतो प्रारब्धाधीन, काही नाही. आणि चांगलं सुकून भोगत नाही. मी बऱ्याच वेळेस विमानात गेलो तर विमानात कुत्रे पण पाहिले नाही. विमानात कुत्रे पाहिले मी. विमानात एक कुत्र्याचं पिलू तर एका बाईच्या पोटावर होतं, पिशवी गिशी लावलेली. त्या कुत्रीने ह्या कुत्र्याचं तिकीट काढून कुत्रं नेलतं. मला सांगायचा एक भाग आहे, एखाद्या माणसाला एखादी गोष्ट भेटत असेल, त्याच्या बापदाद्याने केलेलं पुण्य उतू आलंय म्हणून त्याला ते फेडायला आलंय. त्यानं काय आता केलेलं नाही, पण आता जर त्याच्यावर असताना जर समाजाकडे चांगलं काम करीत असेल तर कायमस्वरूपी विश्वाचा बाप त्याला राजा आश्रय देत असेल. हे मागचं गठुड असते, मागचं गठुड असते. तो या भावा सापडला. राजा म्हणायचं कोणाला? अरे काळ्या रात्री चमकत होत जिच्या रूपाचं ऊन, अशी देखणी होती एका मुस्लिमाची सुन. तिला पाहुनी आई म्हणाला, राजा तो शिलवान. आनंदाने नांदत होती हिंदू मुसलमान, आनंदाने नांदत होती हिंदू मुसलमान. याच्यातला एकच मुद्दा बघा, 2 मुद्दे पहा. अमावस्याच्या दिवशी तिच्या अंगाचा प्रकाश पडत होता, ती इतकी सुंदर होती एक. आणि एवढी सुंदर विरोधकाची असताना तिला पाहुनी आई म्हणाला, राजा तो शिलवान. म्हणून 5व्या क्रमांकाचा राजा, ज्याला जाणता राजा म्हणतात. तुम्ही दखल घेताल नवल नाही. भारत देशातल्या लोकांना छत्रपतीचा पुळका आला असेल, महाराष्ट्रातल्या लोकांना छत्रपतींचा पुळका आला असेल, नवल नाही. महासत्ता देश असणारा जपान आणि अमेरिका, तिथं छत्रपती शिवाजी महाराजांना उगवता सूर्य म्हणून पदवी आहे. तुम्ही ते म्हणतात, तुम्ही तर भोगलंय. तुम्ही प्रेम करता, तुम्ही माया करता, तुम्ही नाव घेता, काय नवलाची गोष्ट आहे? आपण त्यांच्यामुळेच कीर्तन करतोय म्हणून नाव घेतो, काय नवलाची गोष्ट? गिरगाव करणं, छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेणं फार मोठेपणा नाही, फाराशी कौतुकाची बाब नाही, फाराशी नाविन्याची बाब नाही. तो राजा जर जन्माला आला नसता तर गिरगावकराला कीर्तनही करता नसता आलं. विठाला विठाला विठाला.
आणि त्या राजाच्या मांडीला मांडी लावून बसलेला आध्यात्मिक क्षेत्रातला राजा शिवजी कासार, आणि दोघे एका राजाचं कीर्तन ऐकतात. तो परमार्थिक क्षेत्रातला राजा श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय. ऐका, छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा मोठे तुकोबराय होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी इथं राज्य केलं असेल, पण तुकोबरायचं राज्य, आम्ही त्रिभुवनीचे राजे, तीही त्रिभुवनी. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा अधिकार तुकोबरायचा मोठा. महाराज काय राजा असेल, त्यांना तुकोबराय कळत होते. आणि त्या राजाच्या बाजूला वारकरी संप्रदायातले आधारीव रत्न शिवजी कासार बसलेले आहेत. तुकोबरायचं विठ्ठल विठ्ठल भजन चालू होतं. बाजूची सगळी वारकरी विठ्ठल विठ्ठल म्हणत होते. तेवढ्या अवकाशात तुकोबरायांनी डोळे झाकली, हृदयावर हात ठेवला आणि विटीवरच्या मालकाला एक विनंती केली. जगदानंद कंद जगतपते पंढरीशा पांडुरंगा मायबापा जीवलगा करुणा घना भक्तवत्सला दया सिंधू दया सागरा, हे मायबापा देवा. अरे कीर्तनात शिवजी बसलेत रे, कीर्तनात शिवजी कासार बसलेत रे देवा. त्यांची धर्मपत्नी या कीर्तनात रे देवा. आयुष्यभर ज्यानं भजन केलं, आयुष्यभर अशा वारकऱ्याला प्रपंचात साथ दिली, अशा बाईच्या पदरात काय टाकलंस रे देवा, तो काय टाकलंस. आज एका व्यक्तीने प्रश्न केला, शिवजी कासाराविषयी तुकोबराय देवाला इतकं का बोलतात, असं काय होतं शिवजीकडं. महाराज, मोठी माणसं कोणासाठी बोलतात, त्या अर्थी त्या माणसाकडं काहीतरी असतं, त्याच्याकरता मोठी बोलत असतात. आणि काही मोठी त्याच्याकडून खालून सुटकेस भेटती म्हणून त्याच्यासाठी बोलत असतात. तुकोबरायला तर सुटकेस घ्यायचीच नव्हती. तुकोबराय का मोठं म्हणत होते त्याला ऐका. शिवजी कासाराचा व्यवसाय होता बांगड्या भरणे. माझ्या कीर्तनातले शब्द तुम्हाला कडक वाटत असतील, घेऊ नका कीर्तन, याच्यानंतर बहिष्कार टाका, कीर्तन घेऊ नका, मला गरज नाही. माझ्या पंढरीतल्या मालकाने मला भरगच्च दिलेले, भरगच्च. मी माझ्या मालकाला बरं वाटेल असं कीर्तन करीन. एखादा पैशावाल्याला वाटेल गिरगावकरांना साडी नेसून नाचावा, नाही, ती अपेक्षा नाही. वाटतं ना काही काही लोकांना, हे असं मग आमच्यावर का नाही बोलले, तुझ्यावर कसं बोलू, तुझी लायकी काय तुझ्यावर बोलायला, पप्पे बायको तुला भेट नाही आणि आम्ही तुझ्यावर बोलावलं, आम्हाला देव नरकात टाकीन ना, तुला काय चाल. हा 4-2 पाकिटात आगाव टाकली म्हणजे तुझ्या बनिली वाचा का. ते पचू द्याचेत का न पचू द्याचेत पंढरपुरातल्याच्या हातात आहे, मग तुला तरी कशाला सांभाळायचं. आम्ही त्यालाच सांभाळायचं, त्यालाच त्यालाच. योग असा आला, काय असल, बांगड्या भरायचा धंदा होता. परस्त्रीच्या हाताला स्पर्श करायची ताकद आपल्यात आहे का, कोणा बी इथं बसलेल्या माणसानं सांगावं, आहे का, नाही. पण कासार जर बांगडी भरत असेल तर जगातली कोणती स्त्री आहे ती हाताला हात लावू नको म्हणत नाही. कारण हाताला स्पर्श केल्याशिवाय बांगडीच भरता येणार नाही. ते पण दोन्ही हात, स्त्रीचा एक हात आणि कासाराची 2 हात. दोन्ही हात तिच्या हाताला स्पर्श करतात आणि मग तिच्या हातामध्ये अक्षयी चुडा भरत असतो. तो तुकोबरायांनी दखल का घेतली याचं कारण आहे का. लक्ष गेला ठाव स्मशानीचा. शिवजी कासारांच्या वडिलांनी कानात एक मंत्र सांगितला होता, थकल्यावर माझा हात चळचळ कापतो, आता वय झालंय, आता बांगड्या भरायचं दुकान तुझ्याकडे देऊन टाकतो. पण कानात मंत्र सांगितला. तुकोबराय दखल का घेतात लक्षात घ्या. कशी घेतील कोणाची बी दखल, कशी दखल घेतील. परवाला आमच्या शेजाऱ्याचं पोरग प्रयागला गेलं, मला भेटलं म्हणे, महाराज मी कुंभाला चाललो, आणि हातात अशा पांढऱ्या रुमाला ते गतुड होतं एवढं एवढं. म्हणलं गटुड्यात काय, म्हणलं 700 रुपयाची तंबाखू आहे. म्हणलं एवढी इथून महाराष्ट्रातून घेऊन काय, म्हणलं तिथं लय गर्दी आहे, तिथं तंबाखू दुकान गौसन का.
कुंभात तंबाखूचं दुकान गवसणार नाही म्हणून इथूनच 700 रुपयाची तंबाखू ज्यानं महाराष्ट्रातून नेली, याला कुंभमेळ्यात खड्डा करून जरी पुरलं तरी मोक्ष भेटन का? शब्द कटू वाटत असतील तुम्हाला, पण खोटे आहेत का सांगा ना. महाराज, ज्या भूमीला अमृताचा स्पर्श आहे